तर चांग भलं मंडळी, मी पोहोचतो आणि अजब पुण्याचे गजब देव या विशेष मालिकेतील आजच्या भागात आपण दर्शन घेणार आहोत शनिवार पेठेतील श्री गुपचूप गणपतीचं. या गणेशाला गुपचूप गणपती असं का म्हणतात, चला जाणून घेऊयात. वाई येथील वेदांचे ज्ञानी पंडित, पट्टीचे कीर्तनकार मोरेश्वर शास्त्री दीक्षित हे उत्तम मूर्तिकार होते. अष्टविनायकातील पालीच्या बल्लाळेश्वराची मूर्ती त्यांनीच घडवली. याच शास्त्री बुवांचे ताथवडे गावचे रामचंद्र विष्णू गुपचूप हे निस्सीम शिष्य होते. मोरेश्वर शास्त्रींनी एक गणेशाची मूर्ती बनवून तिच्या स्थापनेचा मानस गुपचूप यांना सांगितला. यावर रामचंद्र गुपचूप यांनी माघ शुक्ल 1813 म्हणजेच 12 फेब्रुवारी 1892 रोजी गणेशाची स्थापना करून मंदिर आपल्या गुरूंना समर्पित केले. तर 1894 साली मंदिराच्या सभामंडपाचं बांधकाम पूर्ण झालं. पण गणेशाची स्थापना रामचंद्र विष्णू गुपचूप यांनी केली, म्हणून या गणेशाला गुपचूप गणपती असं म्हटलं जातं. 12 जुलै 1961 रोजी आलेल्या पानशेत धरणाच्या पुरात मंदिराचे नुकसान झाले होते, पण मंदिर पुन्हा पूर्ववत करण्यात आले. सध्या मंदिराचा मालकी हक्क व व्यवस्थापन दीक्षित कुटुंबाकडेच आहे. मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सभामंडपाच्या खांबांवरती राजा रवी वर्मा यांनी स्वतः रेखाटलेल्या चित्रांच्या तसबिरी लावून झालेल्या आहेत. तर अशा वैशिष्ट्यपूर्ण गणेशाच्या दर्शनाला तुम्ही एकदा नक्की या. तुर्तास तर इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी. तोपर्यंत जय गणेश.